अथ श्री साई सच्चरित अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य शिरडी स्थान, धन्य द्वारका माई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन अनिर्वाण वावरले. धन्य धन्य शिरडीचे जन, जया लागी तुक्या लांबून, जेणे कोण्याही निमित्ते घेऊन ऋणी करून ठेविले. गाव शिरडी आधी लहान, साई सहवासे झाला महान, त्याचे निझाला अति पावन, त्याचे नितीर्थपणे तयाला. त्या शिरडीचा बायाही धन्य, धन्य त्याची श्रद्धा अनन्य, नाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य साई ते. धन्य धन्य तयाचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम, ऐकता तयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनास. म्हणून या श्रोतया प्रती यथा काळे कथानुसंगती, भावया तयाची जिज्ञासा तृप्ती, देई न विश्रांतीदायक. साई निजामशाहीत प्रकट, आम्रतळी मार्गा निकट, धूप खेड्याचे वराडा सकट, शिरडी सहवचट पातले. या खेड्यातील पुण्यवान, चांद पाटील नामाभिधान, तया आरंभे जडले हे निदान. इतरा दर्शन त्याचेनी, कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईची गाठी पडली, कैसी तयानी चिलम पाजली, घोडी त्या दिदली मिळवून. चांदभाईचे कुटुंबाचा भाचा, एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वराड वधूचा गावी ये. हे विषयीची दंतकथा पूर्वी सकथिलीसी श्रोतया करिता, तथापि स्मरली प्रसंगोत्पातता, नको पुनरुक्तता दयाची. चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरीत, स्वयेच की येत शिर्डीत. जडमूढ ही नदीन, व्रततप संस्कार विहीन, साळे भोळे भावार्थी जन, कोण साई विण उद्धारिता. 18 वर्षाचे वय, तेथून एकांताची सवय, रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वरमय जासी. होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावाचा जो उकरडा, दिवसा फिरावे चौकडा, रात्री पहुडावे ते स्थानी. ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदय काळ, उठला संभोवती वाडा विशाळ, या दीनदयाळा साईचा. अंती त्याचा खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा, तेथेच त्यांना अक्षय थारा, झाला उभारा समाधीचा. तोच प्रणतवत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्ण वसंतरणार्थ, ही निज चरित्र नौका यथार्थ, भक्तजना हितार्थ निर्मितसे. की ही भवनदी महादुस्तर, अंधपंगू हा भक्ती परिवार, तया लागे कळवळा फार, पावेल पैलपार कसे कैसेनी. सर्व आवश्यक अवतरण, तदर्थ भावे शुद्धार्थकरण, चित्तशुद्धी मुख्य साधन, भगवत भजन त्यामुळं. श्रवण सारिखी नाही भक्ती, श्रवणे सहज गुरुपदासक्ती, उपजय निर्मळ शुद्धमती, तेथून उत्पत्ती परमार्था. या साईच्या गणित कथा, गाता गाता होईल गाथा, तरी संकलित वानू जाता, नावरे विस्तृतता अनावर. जो जो श्रोतया श्रवणी साड, तो तो वाडे निवेदनी आवड, पुरवणी घेऊ परस्पर कोड, साधुकी जोड निजहिताची. साईच येथील कर्णधार, दृढवधान हाची उतार, कथा श्रवणी श्रद्धा आदर, त्या पैलपार विलंबे. कथाध्यायी निरूपण, झाले संक्षेपे हंडीचे वर्णन, दत्तभक्ती दृढीकरण, भक्त संतर्पण नैवेद्य. प्रत्येक अध्याय संभविताना, पुढील अध्याय विषय सूचना, होत गेली ऐसी रचना, समस्ताना अवगत हे. परी संपता कथाध्याय, नवती पुढील कथेची सय. साई आठवणी देतील जो विषय, तोची की आख्येय होईल. ऐसे जे होते स्पष्ट कथिले, तैसेची साई कृपे जे आठवले, तेची की श्रोताया लागी वाहिले, सादर केले ये ठाई. तरी आता श्रोतया प्रार्थना, दूर सारून या व्यवधाना, शांत चित्ते द्या अवधाना, होईल मना आनंद. एकदा चांदोरकर सद्भक्त, बैसून या मशिदीत,
असता चरण संवाहन करीत गीता ही गुणगुणत मुखाने. भगवद्गीता चतुर्थाध्याय. जिवेस लावून दिदला व्यवसाय, हस्ते चेपित साईचे पाय, पहा नवल काय वर्तले. भूत भविष्य वर्तमान साई समर्था सर्वज्ञान, नानास गीतार्थ समजावून द्यावा हे मन जाहले. ज्ञान कर्म संन्यासन ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण, नानाची ती अस्पष्ट गुणगुण केली की कारण प्रश्नास. सर्व कर्माखिल पार्थ होय ज्ञानी परिसमाप्त, संपतः त्रयस्त्रिशंत तद्विधी प्रणिपात चालला. हा जो श्लोक 34वा यथेच पाठास आला विसावा, बाबाच्या चित्ती प्रश्न पुसावा, निजबोध ठसावा नानास. म्हणती नाना काय गुणगुणसी, म्हणरे स्पष्ट हळूजे म्हणसी, येऊ दे की ऐकू मजसी, पुटपुटसी जे गालात. म्हणता आज्ञा प्रमाण श्लोक म्हटला चारी चरण, बाबा पुसती अर्थ निवेदन स्पष्टीकरण पूर्वक. तवते नाना अतिविनीत बद्धांजली होऊन मुदित, मधुरवचने प्रत्युत्तर देत वदत भगवंत मनोगत. आता हा साई नाना संवाद, भावया सर्वत्र न विशद. मूळ श्लोक पदप्रपद करू की उद्धृत गीते तुनी, कळावया प्रश्नाचे वर्म, तैसेच संताचे मनोधर्म. करावा वाटे ऐसा उपक्रम, जेणे ये निर्भ्रम अर्थहाता. आधी गिरवाण भाषा दुर्गम, साई सकैसी झाली सुगम. आश्चर्य करीती प्रश्न सधर्म, ज्ञान हे अगम्य संतांचे. कधी अध्ययन केले संस्कृता, कधी न कळे वाचली गीता. की तो गीता अर्थ रदगत ज्ञाता, तैसा हो करिता प्रश्नाते. श्रोतयाची असमाधाना, भावी मूळ श्लोकाची कल्पना. म्हणून अक्षरशः भगवंत वचना, वदतो दे विवेचना सायभूत. तद्वित्ती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक, भाषानुसार अर्थ देख. टीकाकारही झाले अनेक, ते एक वाक्यात्मक समस्त. नानाही मोठे बहुश्रुत, गीताभ्यास भाष्य परंगत. कतू लागती पदपदार्थ, यथा विदित श्लोकार्थ. रसपूरित मधुरवाणी, नाना सविनय नम्रपणी. अन्वयार्थ आण निजानी, अर्थ निवेदनी सादर. म्हणती गुरुपदी प्रणिपात, गुरुसेवेसी विकी जो विजीवित. प्रश्नादिकी आदरवंत, ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशती. सारांश कृष्ण कृपामूर्ती, अर्जुना जे प्रेमे वदती. गुरुसेवा गुरुप्रणती, ज्ञान संवितिदायकही. अर्जुना येणे मार्गे जाता, तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता. दावितील ज्ञानाचा रस्ता, बाबा या अर्थ मी जाणे. शंकर भाष्य आनंदगिरी, शंकरानंदी व्याख्या श्रीधरी. मधुसूदन नीलकंठाधारी, उपदेश परी ही देवाची. प्रथम 2 चरणाचा अर्थ मान्य करीती साई समर्थ. परिउत्तर श्लोकार्थ मथित, साई जे कथित ते परिसा. इतरही भक्ताचा कोरगण, साई मुखचंद्र अनुलक्षून. करावयामृत कण सेवन, आपसरुनी आस्थित. म्हणती नाना तृतीय चरण, पुनश्च लक्षात घेई पूर्ण. ज्ञानशब्दा मागील जाण, अवग्रह आण अर्थास. हे मी काय वदे विपरीत, अर्थाचा काय करतो अनर्थ. असत्य काय पूर्वील भाषार्थ, ऐसेही निरर्थ न मानी. ज्ञानी आणि तत्वदर्शी, ज्ञान उपदेशिती ऐसी जे मनसी. तेथे अज्ञानपद जे घेसी, यथार्थ घेसील प्रबोध. ज्ञान नव्हे बोलाचा विषय, कैसे होईल ते उपदेश. म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय, करी मग प्रत्यय अनुभवी. परिशिला तुझा ज्ञान पदार्थ, अज्ञान घेता काय रे वेचत. अज्ञान वाणीचा विषय होत, ज्ञान हे शब्दातीत स्वये. वारवेष्टी गर्भासी, अथवा मला आदर्शासी. विभूती आच्छादी वन्नीसी, तैसेच ज्ञानासी अज्ञान. अज्ञानाने आवृत ज्ञान, केले या गीता भगवंते कथन. एकदर्थ होता ज्ञान निरसन, स्वभावे ज्ञान प्रकाशे.
ज्ञान हे तो स्वतः सिद्ध, शैवाल व्रत तोयसे शुद्ध, हे शैवाल जो शरीर प्रबुद्ध, तो जल विशुद्ध लाधेल. जैसे चंद्र सूर्याचे ग्रहण, ते तो सर्वदा प्रकाशमान. राहू केतू आड येऊन आमचे नयन वरोधिती. चंद्र सूर्या नाही बाध, हा तो आमचे दृष्टीचा अवरोध. तैसे ज्ञान असे निर्बाध, स्वयं सिद्ध स्वस्थानी. डोळा करी अवलोकन, तयाची देखणी शक्ती ते ज्ञान. वरी पडळ वाढे ते अज्ञान, तयाचे निरसन आवश्यक. ते पडळ अथवा सारा, हस्तकौशल्ये दूर सारा. देखणी शक्ती प्रकट करा, अज्ञान तिमिरा झाडोनी. पहा हे सकल दृश्य जात, अनिर्वचनीय माया विजृंभित. हीच अनादि अविद्या अव्यक्त, अज्ञान विलसित ते हेच. ज्ञान ही वस्तू जाणावयाची, नव्हे ती विषय उपदेशाची. प्रणिपात परिप्रश्न सेवा हेची, गुरुकृपेची साधने. विश्वासे सत्यत्व महा अभ्रम, हेची ज्ञानावरणतम. निरसूनी जावे लागे प्रथम, प्रज्ञान ब्रह्मा प्रकटेतै. संसार बीज जे अज्ञान, डोळा पडता गुरुकृपांजन. उडे मायेचे आवरण, उरे ते ज्ञान स्वाभाविक. ज्ञान हे तो अन्वय साध्य, ते तो आधीच स्वयंसिद्ध. हे तो आगमन निगम प्रसिद्ध. अज्ञान हा विरोध ज्ञानाला, देवा भक्ता जे भिन्नपण. हेच मूळ अज्ञान विलक्षण, तया अज्ञानाचे निरसन. होताच पूर्ण ज्ञान उरे, दोरा पोटी सर्पा जनन. हे तो शुद्ध स्वरूपा ज्ञान, स्वरूपोपदेशे निरसे अज्ञान. उरे ते ज्ञान दोराचे, पोटी सुवर्णवरी काट. काटा पोटी लखलखाट, परितो भावया लागी प्रकट. हव्यवाटीची आवश्यक, माया मूळ देह जनन. अदृष्टाधीन देहाचे चलन, द्वंद्वे सर्व दृष्टाधीन. देहाभिमान अज्ञान, म्हणून जे स्वये निराभिमान. तयान सुखदुःखाचे भान, विरेजय अहंकाराचे स्फुरण. तैसा अज्ञान निरस, स्वस्वरूपाचे अज्ञान. तेच मायेचे जन्मस्थान, होता गुरुकृपा माया निरसन. स्वरूप ज्ञान स्वभावे, एका भगवत भक्ती विण. किमर्थ इतर साधुनी क्षीण, ब्रह्मदेव ही माये आधीन. भक्तीच सोडवण तयाही, हो का ब्रह्मसदन प्राप्ती. भक्ती वाचुनी नाही मुक्ती, तेथेही चुकल्या भगवत भक्ती. पडे तो पुनरावृत्तीत, तरी भावया माया निरसन. उपाय एक भगवत भजन, भगवत भक्ता नाही पतन. बंधनही नाही तया, जनमनती माया लटकी. परिती आहे महाचेटकी, ज्ञानिया फसवी घटको घटकी. भक्त नाचविती चुटकीवरी, जेथे टकती ज्ञान संपन्न. तेथे टिकती भाविक जन, की ते नित्य हरिचरणी प्रपन्न. ज्ञानाभिमाधन धन ज्ञानी, मनोनी भावया माया तरण. धरावे एक सद्गुरुचरण, रिगावे तयानन्य शरण. भवभय हरण तत्काळ, अवश्य येणार येवो मरण. परीन हरीसे पडो विस्मरण. इंद्रियी आश्रम वर्णाचरण, चित्ते हरिचरण चिंतावे. रथ जैसा जुंपल्या है, तैसेच हे इंद्रिय शरीर इंद्रियी. मनाचा दृढ प्रग्रही, बुद्धी निग्रही निज हस्ते. मन संकल्प विकल्प भरी, धावे यथेष्ट स्वच्छा विहारी. बुद्धी त्या निज निश्चये तिमारी, लगा महावरी निज सत्ता. बुद्धी सारिका कुशल नेता, ऐसा सारथी रथी असता. रथस्वामीसी काय चिंता, स्वस्थ चित्ता व्यवहारे. देहगत सकल कार्य, हे बुद्धीचे निज कर्तव्य. ऐसी मनासी लागता समय, सर्व व्यवसाय हितमय. शब्द स्पर्श रूपादी विषय, येणे मार्गे लागल्या इंद्रिय. होईल व्यर्थ शक्ती क्षय, पतन भय पदोपदी. शब्द स्पर्श रूपादिक पंचविषयी जे जे सुख, ते ते अंती सकळ सुख. परम दुःख अज्ञान, शब्द विषया भूले हरिण. अंती वेची आपुला प्राण, स्पर्श विषयासे विवारण. साहे आकर्षण अंकुशे, रूपा विषयी भुले पतंग. जाळुनी निमे आपुले अंग, मीन भोगी रस विषय भोग.
मुखे सवेग प्राणास. गंधा लागी हो निगुंग, कमलकोशी पडे भृंग. एकेका पायी तुका प्रसंग, पांचाचा संग भयंकर. ही तो स्थावर जलचर पंखी, जयाची दुःख स्थिती देखिती. जाते मानवी विषयोन्मुखी, अज्ञान आणखी ते काय. अज्ञान नाशे विषयी विमुख, होता होईल उन्मनी हरिक. जीवज्ञान स्वरूपोन्मुख, आत्यंतिक सुख लाधेल. चित्ते करा हरिगुरुचिंतन, श्रवणे करा चरित्र श्रवण. मने करा ध्यानानुसंधान, नामस्मरण जिव्हेने. चरणी हरिगुरु ग्रामागमन, ग्राणी तन्नी माल्याग्रानन. हस्ती वंदा तयाचे चरण, डोळा घ्या दर्शन तयाचे. ऐसा या सकला इंद्रिय वृत्ती, तया कारणे लाविता प्रीती. धन्य तया भक्ताची स्थिती, भगवत भक्ती काय तुझी. सारांश समूळ अज्ञान खणा, पुरे ते ज्ञान सिद्ध जाणा. ऐसे या श्लोकाचे रद्गत अर्जुना, श्रीकृष्ण राणा सुसुवी. आधीच नाना विनय संपन्न, परिसूनी गोड हे निरूपण. पायी घालून लोटांगण, वंदिले चरण दोहाती. मग ते श्रद्धा निष्ठ प्रार्थना, करीती दवडा मम अज्ञाना. दंडा माझी दुराभिमाना, यथार्थ शासना करोनी. सात्विकतेची हौस वरी विकल्पाखंड ताटे अंतरी. अपमान साही ना क्षणभरी, अज्ञान ते करी काय दुजे. पोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव दावीवरी. काम क्रोध धुमसे भितरी, अज्ञान ते परी काय दुजे. आतुनी सकळ कर्मे नष्ट, बाहेर मिरवू ब्रह्मानिष्ट. आचरहीन विचारभ्रष्ट, अज्ञान स्पष्ट काय दुजे. बाबा आपण कृपाघन, करोनिया कृपाजल सिंचन. कराह अज्ञान दावानल शमन, होईन मी धन्य इतुकेनी. न लगे मज ज्ञानाची गोठी, निरसा माझी अज्ञान कोटी. ठेवा मजवरी कृपा दृष्टी, सुख संतुष्टी तेची मज. साई सप्रेम करुणा घना, नाना सनिमित्ता पुढे करून. तुम्हा आम्हा सकला लागून, गीतार्थ प्रवचन हे केले. गीता भगवंताचे वचन, म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण. कालत्रयी याचे प्रमाण, कधीही अवगणन होत नये. परी अत्यंता विषयासक्त, अथवा जो खरा जीवान्मुक्त. या दोघासी न लगे शास्त्रार्थ, मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म. विषयापाशी दृढ आकळीला, कधी पावेन मी मुक्ततेला. ऐसे वदती या मुमुक्षुला, तारावयाला ही शास्त्रे. पाहुनी ऐशा निज भक्ताला, संतास जेव्हा येतो कळवळा. काढूनी काही निमित्ताला, उपदेशावलीला प्रकटते. देव अथवा गुरु पाये, भक्त आधीन सर्वस्वी राहे. भक्त कल्याण चिंता वाहे, साकडी साहे तयाची. आता एक दुजे लहान, करीतो साईचे वृत्तकथन. कैसी एखाद्या कार्याची उठावण, करिता न कळतपण धाविती. असो सानवा ते मोठे, खरे कारण कधी न फुटे. कार्य मात्र हळूहळू उठे, वाच्यता न कोठे केव्हाही. सहजगत्या एखादे काम, निघावे करावा उपक्रम. न मूळ कारणा निर्देशना नाम, वरी वरी संभ्रम आणिक. बोलेल तो करील काय, गरजेल तो वरसेल काय. या रूढ म्हणीचा प्रत्यय, विना व्यत्यय साई दे. बाबा सारिख्या अवतार मूर्ती, परोपकारार्थ जगी अवतरती. होता ऐशित कार्या समाप्ती, अंती अव्यक्ती समरसती. आम्हा न ठावे मूळ कारण, कोठून आलो कोठे प्रयाण. किमर्थ आम्ही झालो निर्माण, काय की प्रयोजन जन्माचे. बरे स्वच्छंदे ना जन्म कंठला, पुढे मृत्यूचा समय आला. सकळ इंद्रिय गण विकळ झाला, तरीही न सुचला सुविचार. कलत्र पुत्र बंधू जननी, इष्टमित्रादी सकल स्वजनी. देह त्यागिता पाहू नयनी, तरी न मनी सुविचार. तैसे नवती संतजन, ते तो अत्यंत सावधान. अंतकालचे पूर्ण ज्ञान, ठावे निज निर्वाण तयाते. देह से तो अतिप्रीती, भक्ता लागी देह शिजती. देहावसानी ही देहावस्थिती,
निजभक्ता हिती लाविती. देह ठेवावयाचे आधी, कोणी आपुली बांधिती समाधी. की बुडे निज देहा विश्रांती, मिळावी निश्चिती ते स्थानी. तैसेच पहा बाबांनी केले, परिते आधी कोणान कळले. समाधी मंदिर बांधून घेतले, घटित केले तयानी. नागपूरस्थ मोठे धनिक, बापू साहेब पुट्टी नामक. तया हस्ते हे बाबाचे स्मारक, उभविले देख बाबांनी. बापू साहेब परमभक्त, साई चरण नित्यानुरक्त. आले निज परिवारासहित, राहिले शिर्डीत सेवेस. तरुणी साई चरणी हेत, नित्यानुवर्ती तेच तेथेच वसत. पुढे तैसेच नित्यांकित, राहावे शिर्डीत वाटले. घ्यावी एखादी जागा विकत, उठवावी एक छोटी इमारत. स्वतंत्रपणे वसावे तेथ, आले की मनात तयाचा. येथे हे पेरिले मूळ बीज, त्याचाच वृक्ष हे मंदिर आज. दृश्य स्मारक भक्त काज, साई महाराज प्रेमाचे. कैसा कैसा याचा उभारा, झाला उपक्रम कवण्या प्रकारा. कैसा हा आला या आकारा, वृत्तांत सारा अवधारा. विचार हे ऐसे चित्ती, दीक्षिताची या मांडीवरती. बापू साहेब निद्रिस्त स्थिती, दृष्टांत देखती मौजेच्या. तेथेच एका बिछाण्यात, माधवरावही असता निद्रिस्त. त्यासही तोच दृष्टांत, परमविस्मित दोघेही. बापू साहेब स्वप्न देखती, बाबा तया ते आज्ञापिती. आपणही आपुला वाडा निश्चिती, देऊळ समावेती बांधावा. होता क्षणीच हा दृष्टांत, बापू साहेब झाले जाग्रत. आमूल स्वप्न आठवित, आसन स्थित निजशेजे. इकडे ऐसे चालले असता, माधवराव ऐकिले रडता. उट्टी तयास जागे वा ओरडता, निद्रितावस्था मावळली. का हो आपण का रडत होता, ऐसे माधवरावास पुसता. म्हणती श्रीचे प्रेमोद्गार परिसता, प्रेमोद्रेकता पावलो. बाष्प गदगद झाला कंठ, नयनी उसावे वाहिली उद्भट. प्रेम नावरे आवरिता उत्कट, झाले परिस्फुट हृदनाथ. येऊनी बाबा माझी या निकट, आज्ञा दिदली मजला स्पष्ट. वाडा देऊळ होऊ द्या प्रकट, पुरविनाभिष्ट सर्वाचे. बापू साहेब अंतरी विस्मित, दोघा लागी एकची दृष्टांत. मन झाले संशयरहित, कार्यार्थोद्यत निश्चित. बुट्टी स्वये गर्भा श्रीमंत, वाडा देऊळ बांधू समर्थ. माधवराव केवळ सुखवस्थ, एकची दृष्टांत उभयाते. परस्पराची स्वप्ने जुळली, परमानंदा भरती आली. रूपरेखा निश्चित केली, योजना अनुमजती काकानी. असो उदयिक प्रातःकाळी, तिघेही असता बाबा जवळी. बाबा नित्य प्रेम समेळी, मुख नानाळित श्यामाचे. श्याम वदे देवा हा खेळ, काय आहे तुझा कळ. झोपही न घेऊ देसी निश्चळ, तेथेही आम्हा ते बरळवसी. तेव्हा बाबा ते परिसुनी, हस्त ठेवता आपुले कानी. बदत आम्ही आपुले ठिकाणी, म्हणत कोणी काहीही. असो मग मी पूर्वोक्त योजना, मांडिली बाबाची अनुमोदना. झाली तत्काळ बाबाची अनुज्ञा, समंदिर सदना बांधावया. माधवरावानी बांधिली कंबर, झाला तळमजला तळघर. त्यातेच हातून झाली विहीर, काम हे येथवर पोहोचले. लेंडीवरी जात असता, अथवा तेथून मागे परतता. खिडक्या बाऱ्या दारे बसविता, बाबा उत्सुकता अवलोकित. वदत करुणी तर्जरीवरी, येथे दार येथे बारी. येथे पूर्वेस काढा गॅलरी, शोभावरी दिसेल. पुढे कार्य करण्यानिमित्ते, बापू साहेब जोगाचे हस्ते. पुढील काम होणारे होते, ते मग त्यात ते सोपविले. ऐसे काम होता होता, स्फुरण झाले बुटीचा चित्ता. त्यातच एक गाभारा धरिता, मुरलीधर स्थापिता येईल. कल्पनेचा झाला उदय, परिण पुसता बाबाचा मनोदय. बुट्टीनं आरंभित काहीही कार्य, विना गुरुवर्या आज्ञापन. हा तो त्यांचा नित्यनेम, अनुज्ञा बाबाची हेच वर्म. नाही ऐसे काही कर्म, त्याविण उपक्रम जयाते. किमर्थ व्हावे मध्ये दालन, काय आहे त्याचे प्रयोजन.
दोन्हीकडील भिंती पाडून करावे स्थापन मुरलीधरा. दालनाचे व्हावे देवालय, बापूसाहेब यांचा मनोदय, परी पुसावा बाबाचा आशय. असल्यास निसंशय करावे, म्हणून बदले माधवरावा. आपण बाबाचा विचार घ्यावा, मग पुढील क्रम योजावा. रुचेल देवा तैशा परी, बाबा फेरीवर असता. वाडियाचा सन्निध येता, द्वारा निकटस्वारी पावता. काय पुसतात शामराव. देवा बापूसाहेब वदती, दालनाच्या दोन्ही भिंती पाडून ते स्थापू प्रीती. कृष्णमूर्ती मुरलीधरा, मध्यभागी चौक साधून करू तेथे सिंहासन. वरी मुरलीधर विराजमान, शोभायमान दिसेल. ऐसे बापूसाहेब योजिती, परी पाहिजे आपुली अनुमती. देऊळवाडा दोन्ही रीती, हातोहाती होतील. ऐकून ही श्यामाची उक्ती, बाबा आनंदे बरे म्हणती. देऊळ पूर्ण झाली आवर्ती, येऊ की वस्तीस आपणही. लावून वाडियाकडे दृष्टी, बाबा करीत मधुर गोष्टी. वाडा पुरा झाली पाठी, आपुले साठीच तो लावू. तेथेच आपण बोलू चालू, तेथेच आपण वगे खेळू. प्रेमे आपापणा कवटाळू, भोगू सुकाळू आनंदाचा. असो तेव्हा श्री साई प्रत, माधवरावजी ऐसेही पुसत. हेची जरी अनुज्ञा निश्चित, पायासी मुहूर्त करू की. बरी आहे ना देवा वेळ, फोडावया आणून नारळ. फोड फोड म्हणता तत्काळ, आणून श्रीफळ फोडिले. असो पुढे झाला गाभारा, मुरलीधर देवाचा चौथारा. मूर्ती एक कारगिरा, सोपविली की करावया. पुढे आली ऐसी वेळ, बाबास आले दुखणे प्रबळ. निकट पातला अंतकाळ, अंतरी तळमळ भक्ताच्या. बापूसाहेब अस्वस्थ चित्ती, आता पुढे या वाड्याची स्थिती. काय होईल न कळे निश्चिंती, म्हणून खंती उद्भवली. इत उत्तर बाबाचे पाय, मंदिरास या लागती काय. लाखो रुपये झाले व्यय, अंती हा व्यत्यय पातला. बाबांनी देह ठेविल्यावर, कशाच मुरलीधर वा घर. कशाच वाडा अथवा मंदिर, दुष्टित अंतरभूटीचे. पुढे कर्मधर्म संयोगे, अंतसमय साई नियोगे. झाले वाड्याची या मदभाग्ये, मनाजोगे सकळांच्या. मजला वाड्यात द्या ठेवून, हे अंतकाळीचे बाबाचे वचन. निघता बाबाची या मुखातून, झाले निश्चित मन सर्वाचे. मग ते पवित्र साई शरीर, झाले गाभारिया माझी स्थिर. वाडा झाला समाधी मंदिर, अगाध चरित्र साईचे. धन्य भाग्य त्या बोटीचे, जयाचे आग्रही स्वसत्तेचे. विसावे शरीर श्री साईचे, नाम जयाचे अतिपावन. असो ऐसी ही कथा पावन, परिसोनी श्रोते सुख संपन्न. हे माड साईनाथा श्री शरण, सोडीन चरणे क्षणभरी. घडोत भोग इष्टनिष्ट, साई एक राखिता संतुष्ट. वर्तता मार्गे यथोपादिष्ट, लाधेल अभिष्ट अचूक. कथा वक्ता आणि वदन, जेथे साई समर्थ आपण. तेथे हे माड कोटील कवण, उगाच टोपण नावाचा. म्हणून पुढे होईल प्रेरणा, तैसीच कथा येईल श्रवणा. वेळी होईल जीची रचना, तियेची विवंचना की आज. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधी मंदिर निर्माणम. नाम 49 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.